साऊथ साईडची आहे आणि बघा आता 9 इंच आहे, तर 4.25 इंच याचा हाफ येतोय, कारण थोडंसं निमुळतं घ्यायचं आहे. तर पफ स्लीव्हचा आकार तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे मी 3 एकत्र प्लेट घेतले आहे. मला समोरचा मुंडा कट करायचा आहे. बघा ते इथनं अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा हा बॅक आपला जो पफ आहे ना तो अशा पद्धतीने दिसत आहे बघा. नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा आज मी तुम्हाला इथे पफ स्लीव्ज शिकवणार आहे. तर याचं कटिंग आणि स्टिचिंग आणि त्याचबरोबर काही छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ही जी बाही डिझाईन आहे तर ही साऊथ साईडची आहे आणि बघा आता खूप ही ट्रेंडमध्ये आहे. तर हे सुंदर असा काट आहे आणि ही साडी जी आहे ना ही पण थोडीशी साऊथ साईडला मिळती जुळती आहे. तर त्या पद्धतीचे मी तुम्हाला पफ स्लीव्ज शिकवणार आहे. आता सध्या आहे ना खूप ट्रेंडमध्ये आहे ही बाही. तर इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही घेतलेला आहे, कारण दोन्हीही जोडून मी बाही बनवणार आहे. तुम्हाला जर फक्त ब्लाऊज पीसचीच बाही बनवायची असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीस घेऊ शकता. ठीक आहे. तर मला इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस, कारण ब्लाऊज पीस जो आहे ना तो थोडा पातळ आहे आणि ज्याचं ब्लाऊज आहे त्याला ते तसं नको होतं, अस्तर लावून हवा आहे, त्याच्यामुळे मी इथे अस्तर घेतलेला आहे. तर चला मग आता आपण कटिंग बघूया. तर 4 भागामध्ये मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि ही बंद बाजू आहे. बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला आपल्या बाहीची पूर्ण उंची घ्यायची आहे. आता तुम्हाला किती लांब हवी आहे, किती उंच हवी आहे बाही तेवढं तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता इथे माझी जी बाही आहे पूर्ण तयार बाही 9.5 इंचाची आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असं 10.5 इंच मी उंची घेतलेली आहे बाहीची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे बाहीची उंची घेऊ शकता. ठीक आहे. आता इथे मी 10.5 इंचावरती बाहीची उंची घेतलं, तेच माप अपोजिट साईडने पण टाकून घेतलंय. ठीक आहे. आणि आता ही आपल्याला सरळ लाईन खेचून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन खेचून घ्यायची आहे, म्हणजे आपला हा बॉक्स तयार होईल. आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला तर दंडघेर टाकून घ्यायचा आहे. दंडघेर आपला जिथे बाही पूर्ण तयार संपते तिथलाच दंडघेर घ्यायचा आहे. ठीक आहे. तर दंडघेर जो आहे ना तो 9.5 इंच आहे, तर 4.25 इंच याचा हाफ येतोय, कारण आपल्याला इथे हाफ घ्यायचा आहे. तर बघा 4.25 इंचावरती मी मार्क करून घेते आणि आपली जी शिलाई मार्जिन आहे, जी ब्लाऊज पीसमध्ये आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे तीच इथे घ्यायची आहे. तर 1.5 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी बघा आपण जी लाईन खेचून घेतलेली आहे तिथनं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि बघा इकडे आतमध्ये 3.5 इंचावरती. आता आपण बघा 3.5 इंचच नाही तर 3 इंच, 3.25 इंच किंवा 3.5 इंच एवढं आपण अंतर घेऊ शकतो. ठीक आहे. आणि हे बघा आता आपल्याला आपल्या बाहीचा आपल्या ब्लाऊजचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा तर माझा जो ब्लाऊज आहे तो 38 छातीचा आहे, त्याचा मी इथे चौथा भाग घेतलेला आहे. चौथा भागचं मार्क करून घेतलं आणि तिथनं वरती 1.5 इंच घेतलेला आहे. आणि हे बघा इकडनं मुंडा खोली घेतलेली आहे, मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल. आता सगळेच टेलर आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येतं. ठीक आहे. मुंडा खोली कुठे घ्यायची काय, परंतु ज्या नवीन आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच ताईंना ज्या नवीन आहेत तर त्यांना पेपर कटिंग येत नाही, त्याच्यामुळे मी इथे कापडावरती पण कटिंग सांगितलेलं आहे. तर आता इथे बघा मी पूर्ण जी आपली शिलाई मार्जिन आहे आपण घेतलेली, बघा मुंड्याच्या साईडने पण घेतलेली आहे, दंडघेराच्या साईडने पण घेतलेली आहे, ती पूर्ण खेचून घेतली आणि त्यानंतर बघा डॉटमध्ये खेचल्या आणि थोडंसं 1/2 इंच अगदी आपल्या टेपवरच्या 2 लाईन एवढं पुढे घेतलंय. हे बघा थोडंसं राऊंड शेप घेतलेला आहे तिथे बघा. म्हणजे काय होतं ना आपला वरती दंडघेर, वरती शोल्डर आणि खाली आपला कोपऱ्याच्या वरचा जो घेर आहे तो आणि मधला जो पॉईंट असतो ना तो थोडासा कमी असतो, त्याच्यामुळे तिथे थोडंसं निमुळतं घ्यायचं आहे.
तर बघा अशा प्रकारे आता इकडे काय केलं आहे, शोल्डरच्या बाजूने 1.5 इंच सोडलं आणि ही सरळ लाईन खेचून घेतली आणि अशा प्रकारे आपला बाहेरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे मी. हे बघा बाहेरच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता समोरच्या मुंड्याचा आपल्याला आकार आत्ता द्यायचा नाही आहे, कारण बघा आपण जेव्हा आपल्या दोन्हीही बाही पूर्ण तयार होतील तेव्हा आपल्याला मुंड्याचा आकार करायचा आहे. आता आपल्याला पफ द्यायचा आहे बाहीला. त्यासाठी बघा आता इथे माझं जास्त कापड शिल्लक नाही आहे अस्तरचं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी 2.25 इंच घेतलेला आहे. तर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंच, 4 इंच, 5 इंच तुम्हाला जसं पफ हवा आहे ना, जेवढा उंच तेवढं तुम्ही इथे अंतर घेऊ शकता. त्याचबरोबर त्याच्या अपोजिट साईडने पण मी 2.25 इंच टाकून घेतलं, किंवा तुम्हाला जर छोटा हवा असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता, 2.5 इंच पण घेऊ शकता. आणि ती सरळ लाईन खेचून घेतली बघा. अपोजिट साईडने पण मी ते टाकून घेतलं आणि सरळ लाईन खेचली, ठीक आहे. आता आपला जो छातीचा चौथा भाग होता ना, तो पण इथे टाकून घ्यायचा आहे 9.5 इंच. हे बघा. आणि आता हे मी जोडून घेते म्हणजे आपल्या लक्षात राहावं यासाठी, अशा पद्धतीने. आणि हे बघा आता याचा आपल्याला हाफ करायचा आहे. बघा जो आपला दंडघेर आहे, पहिली जी बाही आहे ना तिथे आपण हाफ करून घेतला आहे. हे बघा इथे. आणि त्याच प्रकारे वरची जी लाईन आहे ना तिथे पण आपल्याला हाफ करायचा आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार देता येईल. हे बघा इथे अशा प्रकारे अगोदर हा बॉक्स बनवून घेतला आणि आता इकडे वरती जो इथे आहे ना, इथे पण आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे, किंवा नाही सोडलं तरीही चालतं, परंतु 1.5 इंच जर सोडलं तर अजून सुंदर असा पफ आपल्या बाहीला येतो. त्यानंतर बघा इथे असं थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आणि हे बघा इथे हे जो खाली आपण आकार दिलेला आहे ना त्याला जोडून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने आपल्या बाहीचा आकार तयार झालेला आहे. हे आपला पफ स्लीवचा आकार तयार झालेला आहे. आता बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर कट कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात यावं यासाठी. हे बघा अशा पद्धतीने आता जिथनं आपण हे मार्क करून घेतले ना तिथनं आपल्याला हे कट करायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित आणि सावकाश कट करायचं आहे. आता ज्या नवीन आहेत ना त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं होतं, त्याच्यामुळे मी इथे कटिंग पण शिकवलेलं आहे, मार्किंग कटिंग. आता हा आपला कपडा बाजूला ठेवला आहे आणि आता इथे कुठे कुठे नॉचेस द्यायचे ना ते पण लक्षात घ्यायचे. आता इथे बघा आपली जी पहिली बाही होती ना, हे बघा आता शोल्डरला पण नॉच देऊन घेतला. त्यानंतर बघा आपली जी पहिली नॉर्मल बाही होती, ठीक आहे, तिथे ही सरळ लाईन खेचली होती, तिथे एक नॉच देऊन घेतला बघा. आणि वरती शोल्डरला नॉच देऊन घेतला. आता इथे द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल द्यायचं तर नाही दिला तरीही चालेल, ठीक आहे. परंतु हे 2 वरचे जे नॉच आहे ना ते खूप महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला तिथे पफ द्यायचा आहे त्यासाठी. आता मी हे ओपन करून घेतले आणि आता याच्यातली तुम्हाला एक बाही मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे. त्या अगोदर आपण हे कापडावरती म्हणजे ब्लाऊज पीसवरती कसं कटिंग करायचं आहे ना ते पण तुम्हाला दाखवते. तर बघा इथे हा ब्लाऊज पीस पण मी 4 भागांमध्ये घेतलेला आहे. तर आणि बघा आता याला खूप मोठा काट आहे आणि खूप सुंदर अगदी बारीक डिझाईन आहे काटावर. तर मी पूर्ण काठ घेणार आहे. तुम्हाला जर काठ अगदी छोटा हवं असेल तर छोटं पण घेऊ शकता. आणि थोडंसं अगदी किंचित असं 1/2 इंच एवढं इथे बघा मुंड्यामध्ये थोडंसं कमी पडत आहे, परंतु काही अडचण नाही, कारण मी पूर्ण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे झालं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे कट करून घेतलं आहे बघा ब्लाऊज पीस पण. आणि ब्लाऊज पीस आपल्या अस्तरपेक्षा अर्धा ते पाव इंच थोडं जास्त ठेवायचं आहे. तर इथे मी खाली बघा बाही म्हणजे ब्लाऊज पीसची बाही आहे ना ती ठेवली, त्यावरती अस्तरची बाही ठेवली बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण इथे ब्लाऊज पीसची बाही जी आहे ती थोडीशी जास्तीची कट केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला अस्तरची बाही ठेवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि दंडखेराच्या बाजूने आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि दंडखेराच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई करायची आहे. आता तुम्ही इथे किती सोडलेलं आहे ते लक्ष घ्यायचं आहे आणि तेवढी शिलाई मार्जिन ते सोडायची आहे. तुम्ही जर पाऊण इंच सोडलं असेल तर तुम्ही अगदी टेपवरच्या 3-3 लाईनीच एवढं सोडायचं आहे. मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि मी अर्धाच इंच इथे खालच्या बाजूने घेतलं आणि वरच्या बाजूने पण अर्धा इंच जाणार आहे. त्यानंतर हे ओपन करून घेतलंय
आणि आता हे ओपन करून आपल्याला जी शिलाई होती ती आतमध्ये घालून आता इथे पण आपल्याला दाब शिलाई पण देऊ शकतो आपण. आणि ही पण अशा प्रकारे पण दोन्ही प्रकारे आपण इथे दाब शिलाई देऊ शकतो. तर अगदी व्यवस्थित अशी, किंवा इथे तुम्हाला जर गोटापट्टी किंवा बघा आपले जे पोटली बटन, ती त्रिकोणामध्ये गोटापट्टी येते ती, किंवा एखादी लेस, मण्यांची लेस तुम्हाला जर लावायची असेल तर दंडघेराला शिलाई करायच्या अगोदर तुम्ही ती लावू शकता, म्हणजे ती आतमध्ये जाईल पूर्ण. आणि अशा प्रकारे इथे शिलाई करू शकता. तर खूप सुंदर अशी ही बघा फिनिशिंग आलेली आहे. आणि आता आपण हे पूर्ण साईडने हे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेणार आहोत. तर अतिशय सावकाश असं हे जोडून घ्यायचं आहे. बघा दोन्ही हाताचा इथे उपयोग करायचा आहे. बघा दोन्ही हाताने अगदी प्लेन करायचं आहे, म्हणजे काय होतं ना, इथे कसल्याही चून वगैरे पडत नाही. कारण बघा इथे अस्तर लावलेला आहे आणि बाही जी आहे ती मोठी आहे, त्याचबरोबर ही पफ स्लीव्ज आहे. त्याच्यामुळे काय होतं, इथे चून वगैरे येऊ शकतात. त्याच्यामुळे अगदी अतिशय सावकाश असं इथे शिलाई करायची आहे. तर बघा तुम्हाला माझा हाताचा कसा वापर करत आहे ते दिसत असेल. तर अशा प्रकारे दोन्ही हाताचा व्यवस्थित वापर करायचा आहे. व्यवस्थित असा हात फिरवायचा आहे वेळोवेळी आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे जो साईडचा आपला ब्लाऊज पीसचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो कट करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हा पूर्ण ब्लाऊज पीसचा कपडा कट करत आहे. तर बघा कोणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा अशा प्रकारे आपलं हे कट करून झालेलं आहे. आणि बघा सुंदर अशी आपली बाही पण तयार झालेली आहे. तर आता आपल्याला इथे चून द्यायचे आहेत. तर बघा इथे आपण जो नॉच दिलेला आहे तिथे मी तुम्हाला दिसावं यासाठी थोडंसं डार्क करून घेतलं आहे. बघा मधला पण नॉच थोडा डार्क केला आहे म्हणजे तुम्हाला दिसावा म्हणून. आणि बघा आता हे बघा हा जो नॉच आहे त्या नॉचपासून आपल्याला प्लेट घ्यायची आहे आणि ह्या नॉचपासून पण आपल्याला प्लेट घ्यायची आहे. आता आपल्याला कुठल्या बाजूने प्लेट घ्यायची आहे ते पण आपण ठरवायचं आहे. तर मी वरच्या बाजूने म्हणजे शोल्डरच्या बाजूने प्लेट घेणार आहे. तुम्हाला जर खालच्या बाजूने घ्यायचं असेल तर खालच्या बाजूने पण घेऊ शकता. तर बघा अतिशय छोट्या छोट्या अशा प्लेट इथे घ्यायच्या आहे. आणि हे बघा अशा प्रकारे मी 3 एकत्र प्लेट घेतले आहे म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. कारण एक प्लेट बसत नाही आणि दाब जो आहे तो हातावर येतो. त्याच्यामुळे 3 प्लेट मी करून घेतल्या आणि अगदी सावकाश असं इथे शिलाई करून घेत आहे. तर आपला जो नॉच आहे बघा इथे आपला प्लेट झालेला आहे आणि ते नॉच आलेला आहे. तर आता इथे साधारणतः नॉचपासनं पुढे पण अर्धा इंच सोडायचं आणि अलीकडे पण अर्धा इंच सोडायचं आहे. ठीक आहे. आता मी हे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा इथे अर्धा इंच सोडलेला आहे. ठीक आहे. बघा अर्धा इंचाचं अंतर आहे. आता त्याचप्रकारे इकडनं पण आपल्याला तसंच करायचं आहे. आता ह्या प्लेट आहे ना ह्या पण आपल्याला तिकडे तोंड करून घ्यायचं आहे. बघा अर्धा इंच सोडून दिलं आहे मी आणि तिथनं प्लेट चालू केल्यात म्हणजे इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच आणि मध्ये नॉच. ठीक आहे. तर मध्ये पूर्ण मोकळं राहील 1 इंचाचं अंतर. आणि या प्लेट आपल्याला त्या प्लेट आणि या प्लेट दोन्हीचं असं अपोजिट साईडने असं तोंड करायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आता नॉचपर्यंत आपल्याला या प्लेट देऊन घ्यायच्या आहे. तर तुम्हाला जर अवघडल्यासारखं होत असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने पण या प्लेट करू शकता. खालच्या बाजूने खालची बाजू वरती करून तुम्ही प्लेट करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपल्या प्लेट पण तयार झालेल्या आहे. तर बघू शकता हे बघा सुंदर अशा आपल्या या प्लेट तयार झाल्या. हे बघा खूप सुंदर असा पप येतो. आणि पप जो आहे ना पपची जी उंची आहे ना ती 1.5 इंचाची आहे. कारण बघा साधारणतः आपली नॉर्मल बाही सोडून आपण जी उंची घेतली होती ती 2.25 इंच घेतली होती. ठीक आहे. तर इथे ती उंची
1.5 इंच झालेली आहे, म्हणजे आतल्या बाजूने 1.5 इंच गेलं आणि बाहेरच्या बाजूने 1.5 इंच आलं, असं 1.5 इंचाचा पफ आपला तयार झाला आहे. म्हणजे आपली नॉर्मल बाहीपासनं वरती 1.5 इंच असा हा पफ येणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारे 1.5 इंचाचा पफ वरती तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला मोजून पण दाखवते. हे बघा, 1.5 इंच आणि अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला जर हा पफ जास्त हवा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त माप घेऊ शकता, तुमच्याकडे जर असेल जास्त कपडा तर. ठीक आहे. तर बघा, आता इथे आपल्याला समोरचा मुंडा कट करायचा आहे. बघा, ते पण आपल्याला कळायला हवं, त्याच्यामुळे मी दाखवलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला बाहीला जोडायचं ना, तेव्हाच आपल्याला ही बाही घ्यायची आहे. जेव्हा आपल्याला ब्लाऊज पीसला बाही जोडायची तेव्हा, आणि तेव्हाच मार्क करायचं बाहीवरती. हे बघा, मी मार्क करून घेतलं आहे आणि शिलाई करून घेणार आहे अगोदर. म्हणजे बघा, आपण पहिलं ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडून घेतलेला आहे, तर ती शिलाई कट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मी परत दुसरी शिलाई केली आणि जे मार्क केलेलं होतं ते कट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी समोरच्या मुंड्याला आकार दिलेला आहे. आणि आता ही थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ही जोडायची आहे ते. ठीक आहे. तर हे बघा, एवढा भाग जो आहे ना तो कट केलेला आहे. तर बघा, हे बघा, आता इकडच्या बाजूने मी ही जोडून घेणार आहे. बघा, म्हणजे आपलं हे पूर्ण, हे बघा, अशा पद्धतीने हे मॅच होणार आहे. ठीक आहे. समोरची बाजू समोर आणि पाठीची बाजू पाठीला. तर इथे समोरच्या बाजूला मी मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे जोडताना. तर बघा, ती पाठीची बाजू आहे, ही आतली बाजू आहे. तर तसंच आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे आपली मिस्टेक नको व्हायला. पाठीचा भाग जो आहे तो समोर नको यायला, समोरचा भाग पाठीमागे नको जायला, नाहीतर आपलं बाही बिघडू शकते त्यामुळे. आणि नंतर पूर्ण बाही उसवायची, पूर्ण परत बसवायची, त्याच्यामुळे खूप वेळ जातो. त्याच्यामुळे अगोदर सुरुवातीलाच थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु अतिशय सावकाशी जोडून घ्यायची आहे. आता जो नॉच आहे आपण दिलेला, बघा, मधला नॉच शोल्डरचा, तिथे मार्क करून घेतला आहे मी. आणि हे बघा, इथे शोल्डर आहे, बघा, पाठीचा भाग आणि समोरचा भाग जो जोडलेला आहे, तिथे आपल्याला हा नॉच ही बाही ठेवायची आहे. अतिशय जो आपण पहिला नॉच दिलेला आहे शोल्डरचा तो ठेवलेला आहे. आणि बघा, इथनं अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर अतिशय सावकाश अशी शिलाई करून घ्यायची आहे, कारण आपण बघा इथे आकार दिलेला आहे. पाठीच्या भागाला पाठीचा आकार, समोरच्या भागाला समोरचा आकार, त्याच्यामुळे अतिशय सावकाश अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे एका बाजूला शिलाई झालेली आहे, कारण आपण शोल्डरपासून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला पण सेम अशीच शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे. आणि बघा, तुम्ही पफ किती सुंदर असा दिसत आहे. तर बघा, आता इथे मी आतली पण शिलाई केलेली आहे. दंडघेर आणि छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग असं घेतलेला आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला इथे पफ स्लीव्हचं खूप सुंदर असं मार्किंग, कटिंग आणि स्टिचिंग तीनही मी इथे शिकवलेला आहे आणि अतिशय सावकाश शिकवलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा बॅकचं डिझाईन आहे. आणि आपला जो पफ आहे ना तो अशा पद्धतीने दिसत आहे बघा. आणि समोरून हा 3 पीस प्रिन्स कट आहे. तर इथे वरती मी बोटनेक बनवलेला आहे आणि वरती बटन लावणार आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे मी हा 3 पीस प्रिन्स कट बनवलेला आहे. तर बघा, मी इथे तुम्हाला अतिशय सावकाश अशी ही पफ स्लीव्ज शिकवलेली आहे. तर कोणी नवीन आहे तरीही अगदी सहजरित्या ही पफ स्लीव्ज बनवू शकाल. तर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.